काल आम्ही प्रॉमिस केला की उद्या आपण एक हॉन्टेड प्लेसमध्ये जाणार आहे. तर फायनली आम्ही सगळे मुलं वगैरे आलेत. तर आम्ही आता तिकडे जाणार आहे. हळूहळू सगळे पोरं जमा झालो. आम्ही 5-6 जण आहेत. तर आम्ही ते एक्सप्लोर करण्यासाठी जात आहे. तर बघू आपल्याला काही भेटतं का, काही आहे का हॉन्टेड खरंच फक्त ते अफवा आहेत जे आम्हीच पसरवलेले आहेत. बघू जाऊन दिलं, बाकी काय नाही. तर गाईज आता आम्ही फायनली तिकडं चाललोय जिथं जो हॉन्टेड प्लेस आहे तिथं ऑन गँग आम्ही सगळेजण जाऊन राहिले. आता बघू तिथं कोणतं काही भेटतं का आपल्याला, भूत वगैरे की खरंच आहे का नाही काही. तर ते तर तिकडे जाऊनच समजणार आहे. तर हे आपल्या गावाचा रोड आहे, तो गावापासून थोड्या लांब अंतरावर आहे. तिथं रात्री जायला सगळ्याला भेटतं. तर आम्ही जाणार आहे. हे आपला बाकू भैया. तर मित्रांनो आम्ही चाललोय भूत बघायला. म्हणजे कसं आहे, अशी एक जागा आहे आमच्या इकडं, म्हणजे तिथं काही पण गोष्टी घडत असतात. तर आम्ही तिथं जाणार रे. सध्या तर पूर्ण डांग फाटून हातात आली, पण कसं आता ब्लॉग मध्ये मला काही बोलता येणार नाही. आणि खावा बिस्किट आणि उपटा तुम्ही समजून घ्या. आणि चला आम्ही भूत बित दाखवतो तुम्हाला. झंकी वंकी विषय दिसले तर लाईक शेअर कमेंट सगळं करा. सबस्क्राईब पण तुम्ही नक्की करा, कारण की आपला ब्लॉग हा युट्यूबवर जाणार आहे. तर सध्या तर खूप भीती वाटते. धकधक हो रहा है मेरे को, तो ऐसा धकधक हो रहा है. तुम्हाला काय सांगू, 2-3 घडले आता ते. म्हणजे आम्हाला काही बोलता पण यायचं नाही. तिथं दिसलंय की आम्ही काय ब्लॉग तिथंच बंद होणार आहे. तुम्ही तोपर्यंत तयारी ठेवा. आलोच गाईज फायनली तिकडे आम्ही जातोय. तिकडच खाली हॉन्टेड प्लेस आहे जिथं आपल्याच पोरांना भेट वाटतंय. अरे डोळे चमकू राहिले, मला वाटलं काय आहे काय नाही. तर हे तर डॉगी आहे, डोंट वरी डॉगी आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं काम नाहीये. तर आपली माग ऑन गँग बोलणार आहे सगळेजण. तर आम्ही सगळेजण जाऊ राहिले आता पुढं. मी सगळ्यात पुढे, तर मलाच भेट वाटू राहिले. तर मी कॅमेरामॅन आहे. तर आपल्याकडे मोबाईल आणलाय मी, नाही का भूत सेन्स करायचं. त्याच्यामध्ये एक ऍप आहे मस्त पैकी. तर ते ऍप आपण वगैरे तिथं जाऊन यूज करणार आहे. काय होतं काय बघू. व्हिडिओ बनायचा खरं घडजाय का पडताय आपल्याला. तर काही जे असं म्हणणं आहे की आपण व्हिडिओ बनायला चाललोय पण खरं होईल आणि त्याची डांग फटल. तसल्या गोष्टी असतात की नसतात आज तुम्हाला कळल. हा भाऊ आहे आमच्या सोबत सपोर्ट सिस्टम. हा त्याच्याहून जबरदस्त. लाईक करा याच्या नावावर. मेला तरी ह्यो मेरणार नाही. मरला रे. तर आता काही फायनली हळूहळू पुढे चाललोय. तुम्ही म्हणता रस्त्याला गाडी चालू आहे. अरे गाड्या एखाद्या जातच राहतात बाबा, पण ती गाड्यावाल्याला काय नाही होत. गाड्यावाले पण कधी मध्ये बोलतात की कोण एक लेडीज आडवे आले कोणी काय त्याच्यामुळं. आता आम्ही चाललोय हळूहळू पुढे. तर आपल्याकडे मोबाईल खूप आहे त्याच्यामुळे लाईटचं काय टेन्शन नाहीये. तर भाई लोक फुल लाईटिंग बीटी लावून चाललोय आम्ही. सगळेजण दिसू राहिलेत, पण आमची डॉली कुठे. डॉली तर लाईटमॅनचं काम करतोय. चला हळूहळू पुढे जातो आहे आम्ही. किती जण आहेत रे आपण, मजा एक दाखवून तरी. आपण थोडा जोश मध्ये चाललो. 4 जण आहेत आम्ही. 6 नाही. अरे मी स्वतःलाच हेच नाही केलं राव. चला हळूहळू आता बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला बॅक साईड दाखवतो त्याची मस्त पैकी. तर भावांनो आता आम्ही आलोय त्या एरियामध्ये. इथं खूप असं भेव वाटतं. आता आम्ही कोणी काही बोलत नाही, तर शांत वातावरण. तुम्हाला किल्ल्यांचा सगळं आवाज ऐकू येईल. कुठे गेले तरी आमचे येडे चाळे काय नीट होत नाही भावांनो. आम्ही हॉन्टेड जागेवर जाऊन सगळं आमचे येडे चाळे चालूच असतात. पण ज्यावेळेस काय फाटल त्यावेळेस फाटल. बघूया पुढं काय होतंय ते. मी कॅमेरामॅन आहे भाऊ. कॅमेरामॅन माग असल्यावर बरं सेफ अँड सिक्युअर. शायनिंग मध्ये चालू राहिलेत, पण थोडं त्या जागेवर गेलो ना तर मग बघा यांची कशी फाटती ती. चला. हा भाऊ बघा, याला हसू करडू ते कळत नाहीये सध्या. तो खूप विचारमंद झालाय. काही पण. आणि हा आणि आपण ना एक जण मागा काही का झालं काय सांगतो त्याला. हा तो आम्ही ऍप पण ट्राय करणार आहे.
अच्छा कशाला घेऊन घालतो ऐ, काय झालं रे? ए यार गुता गो अरे हे पडून राहिलं काय तरी हो राहिलं. भाऊला मुतानी धरता भूता पाया धरतो इथं. अचानक दादा गीत वाजवलं ना ते. मराठी बोल ते रे, अशी वाईब येऊ राहिली. हा वाईट ना अचानक गाणे वाजायला लागलेत आता. होय इथं हे बघ ह्याच्यामुळेच भूत येते. त्यांना रक्ताचा हे भेटतो. काय येते? अरे बली भेट गया, बली मिल गया उसको. मर्डर झालेलं आहे याचं. तर हे असं इकडे जागा आहे. त्याचे तुम्हाला लांब लाईट दिसते, ते लांबची एक सिटी आहे, त्याच्यामुळं असं दिसतंय तुम्हाला. ते आपल्या कॅमेराला थोडंसं प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं असं. आता ना तुम्हाला अरे वर्करनी मग काहीतरी दाखवायचं. आता ना आम्ही एक ॲप आहे भूताचं, तर ते पण इथे ऍक्टिव्ह करून पाहतो. त्या घटनेवर सध्या आहे आम्ही. त्या बघा सगळे एक एक कोपऱ्याला लपलेले आहेत. ह्यो तर कॅमेरामॅनच्या मागे आहे. त्याच्याकडे कर रे एकदा, त्याच्याकडे कर तर. हा बघ कशाला पाडतोय. फुल एन्जॉय करायचं भाई. ओढे जायचे भोसड्यानं जायचं. ए थांब, ऍप चालू झालाय. ऍप घे रे इकडे. ऍप थांबा इथं. थांबा, ऍप चेक करतो थांबा. तर आपला मोबाईलचा ऍप आहे, त्याच्यात खरंच काही डिटेक्ट झालं तर ते दिसतो. लार ते टॉर्च बंद कर नी मोबाईल यार तारे. तार मोबाईल दाखवलं कोणी येऊ दाखवा तोलतो. काय दाखवलं तो टॉर्च वगैरे नाही. अरे काही दिसा नाही काय मला याच्यातून. एक काम करतो थांब, दुसरा एक ऍप. 10,000 मोबाईल ऍप डाउनलोड कर रे. हा वाला ऍप. अरे अजून एक ॲप आहे जो मी आता डाउनलोड केलाय. याच्यामध्ये आय थिंक ती काय डिटेक्ट होते नाही का तिची किती काय, तर बघू ट्राय करून. तर आता काही नाही आहे वाटतं इथं, त्याच्यामुळे ते कमी दिसू राहिले नाही का. तर थांबा, नेक्स्ट अजून एक याच्यामध्ये फीचर्स आहेत. हे असं काही खटका दाबावा लागतो. तो फास्ट जर ब्लिंक जर झाला तर म्हणायची तर काहीतरी आहे बरं का, म्हणजे तू आपल्या संग बोलतोय वगैरे असं, त्याच्यामुळं असं होतं. नाही हे जे काय नाही आहे इथं. थांब रे थांब, काही नको करू रे. हा आता हा असा ॲप चालतो. मोबाईल व्हायब्रेट होऊ राहिला माझ्या हातात. हो मोबाईल व्हायब्रेट होऊ राहिलाय. हार करायचं आहे आता. मोबाईल ए थांब, ते दुसरा वाला लाव बर. नेक्स्ट घे. कंट्रोल. ते दुसरा वाला ट्राय कर. त्याचा कसं तो खटका दाब. व्हाईटवाला दाब. ती जर रेस जर एकदम फास्ट मध्ये जर साईन यायला लागली तर समजायचं काहीतरी आहेच खरंच. कारण फोकस करू दे मला मोबाईलवर. नाहीये काय नाही. नेक्स्ट घे पहिले. दाब त्याच्यावर प्रेस कर. दाबून धर. पुढे जाऊ. इथं काय नाही भेटणार. इथं नाही, हळूहळू पुढे चल. इतका अंधार आहे की आम्हाला काही दिसा नाही आहे का. मी ते टॉर्च ऑन करा बाबांनो. कुछ तो गडबड आहे यार. अंधार फुल झालाय आता. ऐकून घ्या. आपण हा असं मागं गेला ना,
जस्ट इकडे दाखवतोय, समोर इथं दाखवून राहिलंय. आता खोटं वाटतंय ते बघा, हे इकडे गेलं, आता आमच्या मागं दाखवून राहिलाय. म्हणजे आहे काहीतरी, तर फाटलेली आहे थोडीशी. नाही भावा ना, तसं काय आपल्याला जाणवलं तर नाहीये, त्याच्यामुळे कोणी काय असं जास्त मनावर घेऊ नका. चला आपली खोंडी दाखवू, चला. हा चला, हे हेच आमचा हॉन्टेड प्लेस. अजून काही तर घडलं नाहीये. ओय भाई, ओय भाई, कुछ तो गडबड है. कुछ तो है. हे ऍप आहे ना. ओय भाई, व्हायब्रेशन. असंच पाणी Vibration, पाणी- पाणी दाखवू. चला. इकडं पाणी मध्ये काहीतरी एक लेडीज मेलेली होती. नाही रे, तिकडं नाही जायचं. चांगलं थोडा. नाही. चला चला चला. पाणी पाणी दाखव. पाणी दाखव. इथं काय दिसतंय? ओय, ते काय आहे व्हाईट? ओय, काहीतरी वाचतंय, ओय, काहीतरी वाचतंय. तर तिथं काहीतरी होतं. आम्ही आपण थांबायचं नाही इथं थांबायचं नाही अचानक आपल्याला. पळालो तिथून. काहीतरी आहे इकडे 100%. नेमकं काय प्राणी वगैरे होतं का काय होतं काय माहिती. ते अचानक खाड किती आवाज आला. मी नाही जाणार भाऊ तिकडे पण. नाही भाऊ. आम्ही मग करते तिथून पळत आलो. तर आता आम्हाला वाटतंय आमचं इथं थांबायचं असं चुकीचं आहे. तर आता आम्ही चाललो परत. आमची फुल फाटली आहे. परत नाही जायचं भाऊ. तिथं रस्त्यात धरल्यावर एक काम करू, इथं झोपायचं का मग. अरे इकडे समोरून पण आवाज येतोय काहीतरी. समोरून आवाज येतोय. भाऊ, मी इतके का भेटत? मला नाही माहिती. तुला एक सांगू का? इतकं बेव का वाटत आहे ना. ठीक आहे, गेले, हा. पण तिथं 100% काहीतरी 2दा आवाज आलाय. हा. ते पाण्याचं नाही, हा. त्याच्या पहिला आपण डिटेक्टर लावलेला का हा. त्यावेळेस हो, तर आलंच आहे. पळते. खरंच आलंय ते. आम्ही त्याच्यातून एकाची पार फाटलेली. मला दादाच्या अंगात काहीतरी दिसलं. ऐका होय, त्याचे डोळे चमकत होते. डोळे चमकत होते. तर ते पुढे जाऊन थांबलेत आणि आमची पळीची इच्छा नाही इतकी फाटली ना आमची. तर आता एकदा एक काम कर, एकदा बॅक कॅमेरा दाखव. तिथं बघा, एकदम शांत वातावरण आहे, कोणीच नाही. तिथून जाऊन आलो पा. हा, आता तिकडं ते पार कोणीच नाही, तिकडं काय पळालेले नाही. आणि ते असं लांब थांबलेत आणि आम्ही असं इकडं थांबलोय. तर असं फुल असं वातावरण, म्हणजे कसं हॉरर वातावरण आहे. आम्ही तिकडं जायचं बोलत होतो, त्या साईडला जे डोंगर वगैरे दिसतात ना आता तिकडे. जिथं आम्ही जाणार आहे ना, ती साईड तिकडे आहे. इकडे दाखवतो, तिकडं तिकडे जाणार आहे. आणि तो याच्यापेक्षा वॉन्टेड आहे. हा. इथं काही आम्हाला तसं काही जाणवलं नाही, पण आमच्यातले जे एका पोराने तिथं काहीतरी फेकला 100%. मला पण तिकडे जाऊन आपण पाहूया काय होईल ते पुढं. चला. नाही आता आमची जिरली. आणि हे आपलं आता गाव पण आता शांत झाले. आपल्या इकडे कसं आहे ना, लवकरच लोक झोपत आहेत आणि आम्ही फिरतोय फुल रात्री. कसे जुने लोक काय गेलेले आहे म्हणजे इकडं. ते तर आमच्या इथं मशानभूमीमध्ये नाही जात. कुठे जाळतात बाबा, शेतात बितात जाळून टाकतात. असं सगळं फिक्स नाही आहे की मशानभूमीत जाळतात म्हणून. असं रात्री तर फिरावं नाही कुणी. तुम्ही आमच्यावर काही ट्राय वगैरे नका करू. काही होऊ शकतं तुमच्या संग दुर्घटना वगैरे. आपल्याला कसं आहे, आमचे जास्त पोर आहे त्याच्यामुळे आम्ही फिरत असतो कुठं पण. आम्हाला भिव नाही वाटत. तर हा जे का आपला म्हणजे नाही का मनातली भीती कायम की हा तिथं काहीतरी असतं तेच पाहण्यासाठी आम्ही आज तिकडे गेलो होतो. बाकी काही नाही. आणि तिथं खरंच काहीतरी होतं. याला जाणवलं इकडे कर. याला जाणवले आमची चिरली. आता तिकडे परत जायची. आम्ही काय परत नादात होते, पण याला जाणवले आणि माझी पण फाडली पार. तुम्हाला सांगणार आहे मी व्हिडिओ दाखवतो. आणि आता आम्ही मागं वळून सगळं बघू शकत नाही. काहीतरी वाचतंय मग ते पळू नका. इतकं पळू नका, आम्हाला पाहत आहे. खाल्ली कोणतरी बाबा इकडे 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 हे बघ हे बघ हे बघ हे बघ कोणतरी बाबा. आम्हाला नाही दिसत आहे. आम्हाला नाही दिसत आहे. नको रे बाबा, तू बेसन लय बेव वाटतं बाबा. तर कसं आहे ना विषय, असं रात्री फिरून वेगवेगळे दिसू शकतं. ते काहीतरी दिसलं होतं. हा, मला पण दिसलं होतं आता बरं का. ते कसं आहे, ते तिथं काहीतरी हल्ल्यावर वाटतं बरं का. मग तुम्हाला दिसतं का? बघा बरं इकडे पुढे बघा, कोणाला काय दिसलं तर दिसलं का? होय, ते काय व्हाईट काहीतरी. पळ 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 पळ.
अरे पळा धाडा धाडा भूत भूत कमी भूत कमी झाले कुत्रेच तर गाईज फायनली आम्ही जिथं जायचं होतं तिथं जाऊन आलोय. आमची खूप जाम फाटली तर आम्ही खूप जास्त पळालोय. तर फायनली आमच्या गावाचं चौक आहे. आमची डॉली झोपली. खूप पळवलं आम्ही. ते पळता पळता मागून कुत्रं येऊन लागलं होतं आमच्या बागेत. तर अजून जाम पळावं लागलं आम्हाला. तर फायनली आम्हाला जिथं जायचं होतं तिथं आम्ही जाऊन आलोय. तर बस आज पुरतं इथलंच. कारण की आम्हाला खूप जास्त भेव वाटत होतं. कारण की पहिलंच त्या जागेविषयी असं लोकांचं वेगवेगळं बोलणं वगैरे होतं. त्याच्यामुळं खूप घाबरत होते मुलं. तरी पण आम्ही गेलो आणि तिथे एक्सप्लोर केलं. पण ते आम्ही जास्त काय पुढं गेलो नाही त्याच्यामध्ये. तेवढ्याच जागेत आम्हाला असं नाही का भेव वाटायला लागलं. खूप दम लागला. आम्ही खूप पळालो जास्तपैकी तिथून. मी आणि रोहित काय जास्त पळालो नाही कारण की आम्हाला भेव नव्हता वाटत. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू टुमारो. गुड बाय.